काय झालं आता? गावात कारभार कसा करायचा काहीच कळेना झालंय आम्हाला। अयो त्या बाळूला त्याच्याच तोंडून बोलू दे। अरे मेंढे पाटलाच्या शेतात घुसले होते। पण मी मेंढ्या घेऊन माघारी निघालो होतो। बाळ्या अरे असं केलं काय आहेस तू? त्या बाळ्यानं चेटूक केलं आणि पेटला पाटलाचा वाडा। ए तात्याला काय बोलतो तू? कानाखाली जा कडू तुझ्या। अयो मेप्पा अरे आताच त्या पाटलाच्या माणसांनी मरेच तोड मारला की रे त्याला। अयो केलं बाळूने आणि माझ्या बाळूने चेटूक केलं म्हणता हाय? कशावर ह्यानच केलं हाय? त्या पाटलानं मेंढ्याला काठीनं मारलं जोरात। त्याची शिक्षा मिळाली आहे त्याला। जीव तळतळला त्या मेंढीचा म्हणून वाडा पेटला। अहो आजच बायानं काम करायला सुरुवात केली आहे। कशाला उगाच बोलताय त्याला? अयो उद्या तो पाटील गावात आला आणि त्यांनी जाब विचारला तर कसं तोंड देणार आपण? म्या नाही घाबरत कोणाला। तो पाटील सरकार दरबारी गेला तर गावात पोलीस येणार नाही का? अय्या पण माझ्या बाळावर आरोप तरी काय आहे तुमचा? अयो मग आरोप मी करत नाही रे बाबा। बाहेर जे बोलतात ते येऊन सांगितलं तुला। जी लोक मेंढर सांभाळतात ना त्यांच्यासाठी धन आहेत त्या। माणसाचा जीव जीव आहे, मेंढ्यांचा जीव जीव नाही वय। यो असे असेल तर बोलण्याला काही अर्थच नाही बघ। अरे बाळू तू भांडणांमध्ये पडलाच नसता तर एवढं झालंच नसतं रे। आधीच सांगून ठेवते, गावावर जर काही बालंट आले तर त्याला जबाबदार हा बाळूच असेल। गप काय झालं रडायला? मंगळू जो मार सहन करायची ताकद ठेवतो तोच दुसऱ्याला मारू शकतो। बस आहे अवघड झालाय। अरे मग तू त्यांना सांगितलं नाहीस का की तू काळभरीचा शिष्य आहे म्हणून? सांगितलं सांगितलं। टीप टीप टाव टू काळ भैरी संपयुत समजा वैरी सगळं म्हणलं। अहो संपता संपता मी वाचलोय। या सगळ्यांचा त्या बाळेला हिशोब द्यावाच लागेल। वैरी पण हे समजा त्या बाळाला कसं काय ठाव? म्हणजे अहो म्हणजे आम्ही एवढं सावध होतो तर बी समजा कस काय फसलं?
म्हणजे आपल्यातलाच कोणीतरी फुटलाय तर. आपल्यातला म्हणजे म्हणजे देवाप्पा त्या बाळ्याला भेटायला गेला होता ना तो. म्हणजे हे समजा त्या देवाप्पानी केलाय असं म्हणायचं आहे तुम्हाला? होय, असंच म्हणायचंय. आज येऊ दे त्याला, बघतोच. देवाप्पा अरे अरे काय चाललं हाय? तर भाजीत गावात झाला म्हणलं तेवढं चित्रा बांधलं होईल खाया. अरे तुला काही कळलं का? बोल. अरे त्या पंचानं बाळूच्या घरला जाऊन सांगितलं बाळूमुळे त्या पाटलाचा वाडा पेटला म्हणून. अरे पण म्या तुम्हासनी बजावलं होतं का कोणासनी बी कळाय नाही पाहिजे. होय, मग पंचाला कोणी सांगितलं? ती वाजती घंटी होती ना आपल्या संग. या तात्याला घेऊन जाय ना गवत. आता मायाप्पाला कळालं तर बाळप्पाला तो आपल्या संग कामावर धाडणार नाही बघ. वंगाळ झालं. माधू, बाळूमुळे त्या पाटलाचा वाडा पेटला कर. अरे काय बी काय बोलतो सदा. अरे बाळू होता म्हणून आपण शाबूत घरला आलो. बाळप्पा जर नसता ना तर त्या पाटलाच्या माणसांनी आपली धिंड काढली असती. बाळप्पाने काय बी नाही केलं बघ. बरोबर आहे तुझं. काय करावा कळना झालं. त्या म्हणलं गडी लागला का आम्हाला. 1 दिवस नाही झाला दारात घरानं घेऊन आलाय. जाऊ दे बा, त्यात बाळाची काय बी चूक नाही बरं. म्हणजे माझ्या डोळ्यात देखत काय तर चुकीचं घडतं हाय मी गप राहू. मग काय समद्यांची वैर करणार आहेत वय. अरे आपलं कामच तसं आहे. गाव गाव हिंडायचं म्हणजे वेगवेगळी लोक भेटतात. समद्यांची तंटा करून नाही चालायचं. बाप पर तू त्याच्या आईवणी कडे घेऊ नका त्याची. आता काय करायचं मोर चालेल. मला हालसिद्धना तपासणी भेटायला जायचं आहे. हा अरे हे काय मधीच होय जायचंच आहे मला. झालं म्हणजे काम नाही तर तू असंच फिरत बसणार का काय. म्हणलं ना व मला जायलाच पाहिजे. बरं एक काम कर, तर तिला बी संग घेऊन जा, म्हणजे जोड्याने पाया पडतात. नाही नाही माझा मी एकलाच जाऊन येतो. आजच्या दिवस थांब. खैरू गंगूताईकडे गेला आहे, तिची बी वार्ता कळेल. तुमचं तुम्ही बघून घ्या. जाणार म्हणजे जाणारच. अरे हात टेकला बाबा तुझ्या मोर. काय तंटा चालला हाय? का तुझा लेख साऱ्या जगासोबत तंटा घालतो ते दिसत नाही वय. हो परा. हे तुमचं तुम्ही बघून घ्या. काय गोंधळ घालायचा तू घाला. अरे काय भैरू. अरे कवा आला कवा गेला काही पत्ताच लागत नाही रे तुझा. मी ना तुझ्या नात्यातला ना गोत्यातला. तुला कशाला ठाव असायला पाहिजे रे. तू बी त्या बाळ्यासारखंच बोलतो रे. तुम्ही समध्यानी काय सवयनं बोलायचंच नाही ठरवलं आहे का? आता बाळूनी काय केलं तुझं? काय केलं? आता काय कापड काढून जाऊ का काय केलं म्हणून? तेच राहिलं आता बघायचं. अरे बाबा तू गावात नव्हता तर काय गोंधळ घातला बाळ्यानी ठाव आहे का तुला? ते समजलंच आता घरला गेलं की. अरे थांब ना तू कुठे गेला होता? गंगूताई का बरं झालं बघ. काय येळ आली रे तिच्यावर. आता मोर आयुष्य कसं काढायचं तिनं? तू नका काळजी करू.
आम्ही हाय बघा या. काय करणार तू 4 दिवसाचा पाहुणा. भीमा तो जातो कापड शिवाय तालुक्याला. माझ्या पचं वय झालं आणि बाळूच तर विचारूच नको बाबा. तुला म्हटलं ना आम्ही आमचं बघून घेऊ काय. म्या सांगू का तुला ते बाळू ना त्याला धाड गंगूताईकडं. इकडं गंगूताईला मदत तरी होईन तेवढी. तात्या तू तुझं काम बघ. आमच्या घरात नका नाक खुपतो. राहिलं बाबा नाही विचारत. पण म्या काय म्हणतो आता तू आलाच हाय 4 दिवस तर पंचाच्या वाड्यावर ये ना पंचाला भेटून. का तो पंच काय राजा आहे वय त्याला भेटायला यायला. काही इज्जतच नाही ठेवली भाऊ गावातल्या लोकांनी पंचाची. हे मला बी वाटतं आता जाव का नाही पंचाकडं का द्याव सोडून त्याला. बरं मी जातो. थांब ना. अरे गंगूताईने खायला बांधून दिलं का नाही काही. दिलंय ना. अरे हे घे. अरे काय गुन्हे हाय रे तू भैरू. जातो. अरे म्या काय सांगितलं ते ध्यानात ठेव रे. यो भैरू मोर काम येईन असं वाटतं. भेटाय पाहिजे. बाळू माझ्या क्षेत्रात तरी प्राण्यांची हत्या होऊ नये अशी माझी इच्छा होती. तरीही अंधश्रद्धेच्या नावाखाली स्वतःच्या स्वार्थासाठी लोक आजही मोक्या प्राण्यांचा बळी घेत आहेत. बाळू हे बाळू कवा धर ना हाका मारते हाय म्या. असं खुळ्यागत का उभा आहेस. समद्यांच्या ठाई एकच आत्मा आहे दिसना माणसाला. बाळू अरे आम्ही काय बोलतो हाय तू काय बोलतो हायस. बोल. तुला गावातल्या लोकांसंगत नाही जायचं ना व न ग जाऊस. मी आज समजा ऐकलं हाय तुझी यात काय बी चूक नाही. ये भैरू. भेटलं का गंगूताईला. आय कशी आहे. काय सांगायचं. देखलीला समजा सांभाळायला लागतंय. सासू तर काय कामाचे नाही. तर दाजी नाही म्हटल्यावर लय सासू रॉस करते तिला. मग संग घेऊन यायचं की 4 दिवस. मी विचारलं तिला पण नाही म्हणली. कसं व्हायचं गंगूताईचं आपल्यालाच काहीतरी करायला पाहिजे. यांनी बाला वचन दिलं होतं ना व त्यामुळे समद्यांचा सांभाळ करीन म्हणून. हे अनाथ आहे माझ्या. आय मग बाळूला झाडायचं ना तिच्याकडं. ए बैरू तुझं डोसकं नगत चालू. हा एवढंच वाटत होतं ना तर तू थांबायचं होतस. हे असं आहे याच. तुला काय बोलायला गेलं तर तिसरंच बोलतो तू. अरे पर त्याला नाही आवडत तर कशा पायी बोलता तुम्ही. तुलाच कळतंय बघ. हा की कोणाला काय कळत नाही. बरं गावात काय घडलंय का. कार येताना बाहेरची लोक येशीवर भेटली. विचारत होती अक्कोळगाव हेच का.
हातात लाटा काट्या होत्या त्यांच्या. पांडुरंगा, जे संकट आहेत गावावर. काय झालं? काय नाही, जाऊ दे. तुम्हाला बेहाय काय झालंय? मी उभा हाय ना वैत. ये करे मंगळू, अजून बी दुखत करे? तात्या कालपासून या पायवर हाय तर वरच आहे. बघू खाली जातच नाही. अरे देवा. आय, 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 आय. गेला का? मला एक समजत नाही. हे बघ, कालपासून इथं हात लावतो, एक बरगडीत लागत नाही रे हाताला. हा मधल्या मध्ये भुगा झाला काय कोणा ठाव. अरे 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 अरे. एवढं करून सवरून ते बाळू बाजूलाच कसं काय रे? अरे तात्या 30 तर कामात आहे. तो देवाचा काय येणार नाही बाळाचे पाय धराया. आता मी बी बघतो तो काळ भैरी काय करतो का, नाहीतर मग मी बी त्या बाळाचेच पाय धरतो. कायचे काळ भैरी? कसं म्हणतो रे त्याच? टिटिम टिटमनी तात्या तसं नाही र. मंतर देव बरं तात्या, एक काम चांगलं झालं बघ. काय? आता उद्यापासून गावातला कोणी बी त्या बाळासंग काम करायचं नाही. अंगाशी आता कसं बोलला? म्हणजे आपल्याला जे करायचं होतं ते झालं का नाही? कस नाही, आता मोर काय करायचं त्याचा विचार करू. आता मोर काय करायचं हे मी काळ भैरीला विचारतो. तू त्याला जाऊन विचारतो काय समजत? अरे मी पंचात सरळ सांगतो, आता हे करायचं मग ते करायचं आणि त्याच्यानंतर असं असं करायचं. समजा ऐकतो ते माझं. तुला काय करायचं आहे ते तू कर. तर मला एक समजत नाही, तो बाळ्या बोलला आणि पाटलाचा वाडा पेटला कसा? बाळे बाळू, अरे कुठं फापाला तू? आम्हाला सोडून कुठं निसटला? मला तर वाटलं पाटलानं तुला जावई करून घेतला काय? गपरे महाद्या. ए बाळू, तू आमची नुकसान भरपाई करून दे आता. कसली र? कसली म्हणजे? अरे आमची काही चूक नसताना बी त्या पाटलाच्या माणसाचा उगाच उगाच मार खाल्लाय आम्ही. ए मंगळ्या, तुझा काय संबंध? आमच्या संग तात्या आला होता. अरे मी आम्ही होतो की र माझं. तू नाही दिसला मला. अरे बाबा मी बी आलो होतो भटकत भटकत, मला फुलाची गाठ पडली. मेंढ्या चोरायच्या होत्या ना व? ए मंगळ्या, मेंढ्या चोरायला आलता तू? मेंढ्या चोरायला? अरे मुख्य जनावर असतं ते, किती जीव असतो आमचा मेंढ्यात. अरे लबाड्या कमी करा जरा. अरे तात्या दुसरी बरगडी आहे ना ती. गप्प आहे तू बोल नको. ए, अरे चांगलं केलं तर चांगलं होईल, वाईट केलं तर माती होईल, ध्यानात ठेवा. अरे बाळू, अरे तो मंगळ्या आहे, त्याला कधी अक्कल येणार आहे का? तू बोल, तू काय ठरवलं आहेस मोर? अरे मी अभि तेच विचारतो हाय. बाळप्पा, घरातल्यांचा लय हिरमोड झाला असेल ना व? तात्या, तू वय मोर, मला जरा बाळप्पाशी बोलायचं आहे. त्या बापात जागा आहे काही निघा. तात्या, चल चल मंगळू चल.
शिकून घेऊ आपण. सांग तरी काय म्हणणं आहे त्यांचं? काय सांगू तुला, ते म्हणतात गंगूताईच्या घरी जाऊन राहा. अरे मग काय वाईट म्हणतात? मला लोकांच्या दारात राहून चाकरी नाही करायची. हाय का लोकांच्या? अरे भन हाय तुझी. उलट मी आता म्हणतो तू जाया पाहिजे.